4 डिसेंबर 2024 रोजी आर्मी ऑफिसर राजेश कुमार आणि त्यांची बायको कोमल यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. एकूणच घरात आनंदाचे वातावरण होते. म्हणून घरातील आईवडील आणि त्यांची मुलगी हे आनंदात होते. मुलीचा वाढदिवस आणि नवरा बायकोच्या लग्नाचा वाढदिवस यांचे सेलिब्रेशन करण्याची तयारी सुरू होती. आई वडील आणि बहिणीपासून वेगळ्या झालेल्या अर्जुनने हत्यार शोधले. ते होते वडिलांची सर्व्हिस नाईफ. हा धारदार चाकू आर्मीमध्ये वापरला जातो. अत्यंत धारदार असलेला हा चाकू अर्जुनने जवळ घेतला. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सगळे दुसऱ्या दिवशीच्या सेलिब्रेशनची तयारी करून थकले आणि झोपी गेले. पण अर्जुन मात्र जागा होता. मध्यरात्रीच्या सुमारास तो उठला. सर्वात आधी त्याने आपल्या वडिलांवर हल्ला केला. थेट त्यांच्या गळ्यावरच चाकू फिरवला. झोपेतच ते थंडगार पडले. त्यानंतर त्याने आई आणि बहिणीलाही तितक्याच थंडपणे गळा चिरून ठार केले. कोणाच्या तोंडातून एक शब्दही बाहेर न पडता त्यांचे जीव गेले होते. त्यानंतर त्याने रक्त लागलेले आपले कपडे बदलले. रक्त लागलेले कपडे जिम बॅगमध्ये घेतले आणि तो पाठ होण्याची वाट पाहू लागला. दररोजप्रमाणे बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5:30 वाजता अर्जुन मॉर्निंग वॉकसाठी जिम बॅग घेऊन घरून निघाला. पाऊण तासानंतर घरी परतल्यावर त्याने आरडाओरड सुरू केली. बहीण आणि आई तळमजल्यावर तर वडिलांचा मृतदेह पहिल्या मजल्यावर पडला होता. पलंगावर आणि फरशीवर सर्वत्र रक्त होते. तो ओरडत घराबाहेर पडला. आरडाओरडा ऐकून शेजारीही आले. अर्जुन रडत रडत घरातील दृश्य सांगत होता. एका शेजाऱ्याने पोलिसांना फोन केला. पोलीस घराच्या आत गेले. दृश्य भीतीदायक होते. राजेश कुमार, त्यांची बायको कोमल आणि मुलगी कविता यांचे गळे धारदार शस्त्राने चिरण्यात आले होते. घटनेच्या वेळी अर्जुन हा मॉर्निंग वॉकसाठी गेला असल्याने त्याचा जीव वाचला असे सुरुवातीला पोलिसांना वाटले. दिल्लीतील एका घरात एकाच वेळी 3 हत्या झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. तपास सुरू झाला. घराची झडती घेतली असता घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू गायब नसल्याचे आढळून आले. म्हणजे तो लुटमार दरोड्याचा विषय नव्हता. मग हत्येचे कारण काय? आता पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा, तपासाचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे CCTV कॅमेऱ्याकडे नजर वळवली. सुदैवाने राजेश कुमार यांच्या घरावर नजर ठेवणारे अनेक कॅमेरे होते. पोलिसांनी 3 डिसेंबरच्या रात्रीपासून 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत सर्व CCTV कॅमेरे तपासले. तेव्हा मात्र खूनी सापडला. या फुटेजमध्ये 3 डिसेंबरच्या रात्रीपासून 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत घरात फक्त 4च लोक होते. या चौघांशिवाय रात्रीपासून सकाळपर्यंत 5वी व्यक्ती आली किंवा बाहेर गेली नव्हती. पहाटे 5:30 वाजता घरातून बाहेर पडलेला एकमेव व्यक्ती अर्जुन होता. त्यानंतर परत येणाराही तो एकटाच होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली आणि पोलिसांनी त्याला बोलते केले आणि या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या तिहेरी हत्याकांडातील संशयित खुनी दुसरा कुणी नसून अर्जुन असल्याचे उघड झाले. त्याने या निर्दयी हत्याकांडाची कबुली दिली. त्याने सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला. त्याने त्या तिघांना का मारले याचे कारण सांगितले. ते कारण ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एकुलत्या एक मुलाने आपल्या आईवडिलांचा आणि बहिणीचा खून का केला असेल? या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. रिटायर आर्मी अधिकारी राजेश कुमार, वय 51, आपल्या कुटुंबासह दिल्लीमध्ये राहत होते. काही काळ ते NSG मध्ये कमांडो देखील होते. त्यांची बायको कोमल, वय 46, मुलगी कविता, वय 23 आणि मुलगा अर्जुन, वय 20 असा हा हम दो हमारे दो असा परिवार होता. कविता आणि अर्जुन दोघेही अजून शिकत होते. कविता अभ्यासात खूप हुशार होती. अर्जुन हा दिल्ली विद्यापीठामध्ये BAच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो एक प्रशिक्षित बॉक्सर देखील होता. अर्जुन याने दिल्ली राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे आणि बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
त्याला क्रीडा कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश देखील मिळाला होता. पण वडील राजेश यांना मुलाने शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण त्याचे लक्ष मात्र खेळण्यावरच होते. अर्जुन हा मात्र खेळ सोडण्यास तयार नव्हता. तर त्याचे वडील खेळात यश मिळव पण त्या आधारे चांगली नोकरीही मिळव असे म्हणत होते. याच कारणातून बापलेकामध्ये नेहमी भांडणे होत होती. त्याची आई देखील वडिलांच्या मताशी सहमत होती. त्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये आईवडिलांबद्दल राग निर्माण झाला होता. दुसरीकडे त्याची बहीण कविता अभ्यासात हुशार होती. ती चांगले मार्क मिळवत होती. ती उत्तम नोकरी मिळवेल याची तिला आणि तिच्या आईवडिलांनाही खात्री होती. त्यामुळे ती आईवडिलांची लाडकी होती. ते तिचा लाड करतात पण आपला मात्र राग करतात याचीच अर्जुनला चीड होती. या वयातही वडील त्याला अभ्यासाच्या कारणावरून मारहाण करत होते. तसेच तू शिकला नाही, चांगली नोकरी केली नाही तर सगळी मालमत्ता मुलगी कविताच्या नावावर करणार अशी धमकीही वडील त्याला देत होते. त्यामुळे कधीकधी त्याला वाटायचे की आईवडिलांची कटकट कायमची संपवावी, त्यांना सोडून जावे, त्यांचे तोंडही पाहू नये. पण तो केवळ 19-20 वर्षाचा होता. त्याला काही कामही नव्हते, शिवाय ऐशो आरामात राहण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्याला संपत्ती सोडून जाण्याचे जीवावर येत होते. पण इथे राहिल्यास आईवडिलांचे बोलणे घ्यावे लागत होते. मनासारखे जगता येत नव्हते. आपले पालक आपल्या भल्यासाठी सांगतात हे मात्र त्याला समजत नव्हते. लहान वयात मनात वाईट विचार साचले की माणसाची वाटचाल अधोगतीकडे होते. अर्जुनचे तेच झाले. त्याच्या मनात आले की जर आईवडीलच नसतील तर मालमत्ता आपल्याकडेच राहील आणि कटकटही संपेल. यासाठी त्याने खून करण्याची पद्धत इंटरनेटवर सर्च करण्यास सुरुवात केली. आता तो खुनी बनू लागला होता. विचार करता करता त्याने असे ठरवले की आईवडिलांसोबत बहिणीला देखील संपवायचे. कारण ती मागे राहिली तर तिच्यासमोर आयुष्यभर कमीपणा घ्यावा लागेल. तसेच तिला संपत्तीमधील वाटणी द्यावी लागेल. त्यापेक्षा दोघांना मारायचे तिथे तिघांना मारू या विचाराने तो नवनव्या कल्पना रचत होता. प्लॅनिंग करत होता. खून करायचे पण पोलिसांना सापडायचे नाही या पद्धतीचा प्लॅन करण्यात तो मग्न होता. दरम्यान कविताचा दिनांक 2 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्याची तयारी घरात सुरू होती. त्याच दरम्यान म्हणजे दिनांक 1 डिसेंबर रोजी कविता आणि अर्जुनचे किरकोळ कारणातून भांडण झाले. बहीण भावामध्ये भांडणे होतच असतात आणि ती लगेच मिटतही असतात. पण या भांडणात वडील राजेश कुमार यांनी हस्तक्षेप केला. अर्जुनला रागवत त्यांनी त्याला कमरेच्या बेल्टने मारहाण केली. आधीच चिडलेल्या अर्जुनच्या मनात या मारहाणीचा राग उफाळून आला. त्याने घरातील सगळ्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि तो कामाला लागला. त्याने आतापर्यंत सगळे प्लॅनिंग केले होते आणि त्याने 4 डिसेंबर 2024 रोजी आपल्या आईवडिलांचा आणि बहिणीचा खून केला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार या तिहेरी हत्याकांडामागे अर्जुनचा हात असल्याचे CCTV कॅमेऱ्याद्वारे उघड झाले होते. मात्र घटनेच्या रात्री कुणीही त्या घरातून बाहेर पडले नाही, घरात आले नाही एवढेच पुरेसे नव्हते. त्यामुळे पोलिसांना काही ठोस पुरावे हवे होते. पहिला पुरावा अर्जुनच्या दुचाकीच्या रूपाने सापडला. त्यावर रक्ताच्या काही खुणा होत्या. दुचाकीच्या चाव्यावरही रक्ताचे निशाण आढळून आले. जिमच्या बॅगमध्ये रक्ताचे काही अंशही आढळून आले. हत्येनंतर अर्जुनने परिधान केलेले रक्ताने माखलेले कपडे जिमच्या बॅगेत ठेवले होते. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली तोच बॅग घेऊन संजय वनात पोहोचला. तिथे त्याने त्या कपड्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी त्याचे कपडेही जप्त केले. एवढेच नाही तर दिनांक 4 डिसेंबरच्या सकाळी अर्जुनच्या मोबाईलसोबत संजय फॉरेस्टमधील त्याचे लोकेशन जुळले. हे सर्व पुरावे न्यायालयात त्याच्या विरोधात खूप प्रभावी सिद्ध होतील. एवढेच नाही तर पोलिसांनी अर्जुनचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. तेव्हा त्यात त्यांना महत्त्वाची माहिती सापडली. त्याने गुगलवर खुनाच्या पद्धती शोधल्या होत्या. या सर्व पुराव्या आधारे अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ वडिलांनी चांगले वागण्याचा सल्ला दिला, तसेच बहिणीला मालमत्तेत अधिकार देण्याची धमकी दिली. या कारणातून मुलाने तिहेरी हत्याकांड केल्याने देशभर खळबळ उडाली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.